आपल्यासोबत आमदार आमच्या पाडवी आहेत. आपण बातचीत करणार आहोत. सर्व कुटुंबासमवेत त्यांनी आज या ठिकाणी विधान भवनामध्ये हजेरी लावलेली आहे आणि आज आमदारकीची शपथही घेतलेली आहे. कसा क्षण आहे? सगळं कुटुंब सोबत आहे तुमच्या? आज मोठा आनंद आहे, कारण परिवार साथे आज शपथविधीमध्ये आलो होतो. जेव्हा मी पहिली वेळा विधान परिषदमध्ये शपथ घेतली होती तेव्हा काय परिवार हलला नाही होता. पण आज दुसरींदा माझी जी इच्छा होती की विधान परिषदमधून विधानसभामध्ये मी निवडून यायला पाहिजे आणि म्हणून विधानसभामध्ये मी निवडून आलो. आणि आज आनंद या गोष्टीची आहे का आज सर्व परिवार साथे मी शपथविधीमध्ये हजर होतो. आपण मग शपथ घेताना काय गोंधळ झाला? नाही, शपथ घेताना माझं शिक्षण कमी आहे म्हणून ते वच्चे बोलताना अध्यक्ष बोलणार नंतर मी बोलत होतो, पण त्याने एक लांबलचक वाचला म्हणून थोडं अडचण आली होती. कारण माझे शिक्षण मी माझ्या परिवारामध्ये मी फक्त 4थीपर्यंत शिकणारा मी एक परिवारमध्ये माझ्या परिवारामध्ये मी पहिला व्यक्ती आहे 4थीपर्यंत शाळामध्ये जाणारा. आणि मी आज सरपंच झालो, पंचायत समिती सभापती झालो आणि 2 वेळा मी आमदारसुद्धा झालो. कारण मी लोकांमध्ये राहणारा, सामान्य माणसामध्ये मी राहणारा एक व्यक्ती आहे, म्हणून लोकांनी मला निवडून दिलं आहे. पण काय सांगाल, तुम्ही सोबत होते, काय वाटलं? पहिलं वेळेस आणलं नव्हतं साहेबांनी, आता आणलंय. चांगले वाटले ना. चांगले वाटले दादा. आनंद झाला पप्पांनी आता आम्हाला आणलं या ठिकाणी. आम्हाला नेहमी इच्छा वाटायची की येऊ आम्ही पप्पांसोबत येत, पण संधी मिळायची नाही, पण आता मिळाली. मग खूप आनंद झाला आणि खूप आनंद झाला की त्यांना हे पद मिळालं. असं आपण सगळा आदिवासी समाज तुमच्या बरोबर आहे. ज्यावेळेस तुम्ही विधान परिषदेला निवडून आले त्यावेळेस आदिवासी बांधव मोठ्या समोर सगळे गाणे म्हणत होते बाहेर. नाही तेव्हा काय इथे निवड होती ना, म्हणून इथे आता तिथे निवड झाली, तिथे सुद्धा रॅली झाली आमची. आता 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 इथं कोण कोण आणले? कोण कोण? आता हे माझी पत्नी आहे, हे मुलगी आहे, हे आमची सुनबाई आहे, हे नातू आहे, हे साली आहे, ते सुनबाई आहे, हे भावाची मुलगी आहे आणि हे सर्व परिवार आहे. आमचा उपसरपंच आहे, ग्रामपंचायत सदस्य आहे, हे सर्व म्हणजे तुम्ही सगळ्यांना सोबत घेऊन? हां, परिवार आहे, सगळं परिवार आहे. आज काय वाटतं आता शपथ घेतली विधान परिषद ते विधानसभा? आता माझी जी इच्छा होती खरी म्हणजे आपण विधानसभामध्ये जायला पाहिजे. लोकांमधून निवडीला आलेला आनंद आणि विधान परिषदमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. कारण आपण लोकांमध्ये गेल्यानंतर, लोकांना निवडून दिल्यानंतर एक खुशी वाटते, ते आज मला वाटते. आणि जे विधान परिषदमध्ये मी विषय मांडून हे काम करत होतो तसं माझ्या भागासाठी पण मंत्रिपदाची पण अपेक्षा आहे का आदिवासी? आता बघा, या महाराष्ट्राच्या लाडके मुख्यमंत्री जे आमच्या एकनाथराव शिंदे साहेब होते, त्याने मला, मी विधान परिषदवर आहे, माझे 3.5 वर्षे बाकी असताना मला सांगितलं होतं का तुझी गरज विधानसभामध्ये आहे. आणि त्याने माझ्यावर मोठा विश्वास ठेवून माझे 3.5 वर्षे बाकी असताना मला विधानसभाचं तिकीट दिला. आता मी पक्ष पण बदल नाही, अगोदरच बदललं ना मी. काय आता थोडी गोष्ट, जे माझ्या पक्षाचे मला निवडून देणारे शिंदे साहेबांनी सगळे होते त्यांच्याबरोबर मी अगोदर गेलो ना, मी आज नाही गेलो ना. नाही, पण तेव्हा तुम्ही ठाकरेंकडे होते ना? ठाकरेंकडे सगळेच होते ना, मी एकटा नाही ना. पूर्ण पक्षच शिवसेना होती, मी एकटा नाही होतो, पूर्ण पक्ष होतं. पण त्याच्यानंतर मी उद्धव साहेबांना सोडून शिंदे साहेबांकडे गेल्यानंतर त्याने एक मोठा विश्वास ठेवला. मी आज लोकांमधून निवडून आला. आता राहिली मंत्रीची गोष्ट, शिंदे साहेबांनी घेतलं तर मंत्री बनू शकतो, आदिवासी मंत्री बनू शकतो. त्याला इच्छा आहे? इच्छा तर आहे ना, इच्छा कोणाची नाही राहणार. आदिवासी मंत्रीवर होतो, विधान परिषदवर होतो ना, आता मला विधानसभामध्ये जायला पाहिजे इच्छा होती, तसा मंत्री बनायची बी इच्छा आहे. आता आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आलेले आहेत. बाकी आमदार जे आहेत तेही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणाहून सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा सगळा प्रवास होता तुमचा, हा सगळा प्रवास कसा राहिला म्हणजे आत्तापर्यंत? आता 2 वर्षे जेव्हा मी विधान परिषदमध्ये होतो तेव्हा काही जे गोष्ट राहते, सत्तामध्ये राहून माणूस काम करू शकतो. कारण मी 2 वर्षाचा अनुभव बी तुम्हाला सांगतो का मी का गेलो तर माझ्या भागात जे अजून बी 60% रस्ते नाही, पाणी नाही, वीज नाही, हे मला माहिती आहे. आणि मी आज लोकांमध्ये निवडून आलो आहे. मला माहिती आहे की जे 35 वर्षात काही झालं नाही. 35 वर्षात एकच आमदार होता, लोकांनी आज निवडून दिलं आहे मला. माझ्यावर मोठा विश्वास आहे. मी मान्य पक्षप्रमुख
आणि या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करून माझ्या भागाच्या विकास कामा करण्यामध्ये मी सक्षम राहील. नक्की विकास कामं करण्यासाठी मी सक्षम असल्याची भावना आमदार आमशा पाडवी यांनी व्यक्त केलेली आणि कुटुंबासमवेत ते आज विधान भवनामध्ये दाखल झाले आहेत. कॅमेरामॅन राजेश कटकेसह सागरवाड, साम TV, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.